छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या आणि नेहमीच अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा एक खणखर व्यक्तिमत्व म्हणजे निकिता माने। नेहमीच सर्व कार्यात अग्रेसर असणाऱ्या आणि सर्वांना मदतीचा हात देणारे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे। या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे आज विविध रंग आज आपण पाहणार आहोत तारा न्यूजच्या माध्यमातून। नमस्कार मॅडम, तारा न्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत। धन्यवाद। तर निकिता मॅडम, सर्वात पहिला मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमचं बालपण किंवा स्वतःबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी निकिता लक्ष्मण माने। मी मूळची कोल्हापूरचीच आहे। मी लहानाची मोठी कोल्हापूरमध्येच झालेलो आहे आणि कोल्हापूरमध्ये राहत असल्यामुळे माझ्या मैत्रिणी किंवा माझ्या सोबतचे सहकारी सगळेच ऐतिहासिक विचारांचे आहेत आणि मी तो वारसा जपण्यासाठी माझ्यात थोडासा शिवकार्याचा गुण ठेवलेला आहे आणि सामाजिक कामाची एक आवड आहे मला। आणि माझ्या घरी मी आईवडिलांसोबत राहतोय। मला मोठा एक भाऊ आहे, एक बहीण आहे आणि तिचा छोटा एक मुलगा आहे 8 वर्षाचा। असं आमचं हॅपी कुटुंब आहे आणि मी सामाजिक कामाची आवड असल्यामुळे आपल्या कोल्हापूरमध्ये भरपूर संघटना आहेत। त्याचपैकी एक पोलीस मित्र संघटना, यामध्ये मी कोल्हापूर जिल्हा महिला निरीक्षक म्हणून या पदावर काम करतोय आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शहराध्यक्ष म्हणून माझी फेरनिवड झाली। अरे वा, खूप छान। एवढ्या लहान वयात तू बरीच प्रगती केलेली आहेस निकिता। तर छत्रपती शिवाजी महाराज हे तुझी प्रेरणा आहे, तर त्यांचा तुझ्या व्यक्तिमत्वावर कसा प्रभाव पडला? छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणजे राष्ट्रमाता राजमाता आपल्या जिजाऊ मासाहेब। त्यांचे विचार आणि काही पुस्तकं वाचनात आलेले आहेत। मग शाहू फुले आंबेडकरांचे विचार मी आत्मसात करतोय आणि बऱ्यापैकी वाचन आहे। मित्रमैत्रिणींची संगत सुद्धा माझी तीच आहे की माझे मित्रमैत्रिणी सुद्धा त्या विचारांचे आहेत। मग आमच्यात कधीतरी चर्चा वगैरे होती, मग काय एखादा प्रश्न असला की आमचं बोलणं वगैरे होतं। मग यातून जास्त आवड निर्माण होत गेली आणि मग तो विचार माझ्यात जपलेला आहे। तू एक सामाजिक कार्यकर्ती आहेस, त्याबरोबरच तू लीडर आहेस असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। तर आतापर्यंत कोणकोणती सामाजिक कार्य केलेली आहेस? घरापासून मला बाळकडू मिळालेलं। माझ्या आईवडिलांनी कधी जाती धर्म किंवा आपण उच्च नीच असलं काही शिकवलं नाही। सांगताना सांगितलं की मदत करत असताना मनात काही न ठेवता प्रामाणिकपणाने मदत कर, कुठेतरी त्याचे आशीर्वाद लागतात आणि तेच झालं। मी विकास हायस्कूलमध्ये शाळेत असताना आमच्या शाळेत 2 युनिट होती, एक मतिमंद मुलांचं युनिट आणि अंध मुलांचं युनिट। मग त्या मुलांना काय व्हायचं, लिखाणासाठी रायटर लागायचा। मग आमचे शिक्षक वगैरे यायचे, सांगायचे की येत आहे काय कोणतरी लिखाणासाठी रायटर हवा आहे। मग आम्ही जायचो, त्यांना मदत करायचो। मग ती मुलं आम्हाला खुश होऊन चॉकलेट द्या, पेन किंवा वही असं गिफ्ट आम्हाला द्यायचे। त्यांना आम्ही कोण आहे कसं माहिती नसायचं, पण एक आमच्याकडून त्यांना मदत व्हायची रायटरची। मग ते खुश व्हायचे। मग त्यातूनच मला ती जास्त आवड निर्माण होत गेली समाजकार्याची। मग त्यांचे एक आनंद किंवा त्यांना मिळालेलं समाधान ते असं समजत गेलं। मग त्यातनं जास्त आवड निर्माण झाली। मग मी समाजकार्याकडे वळत गेलो। मग वाढदिवस वगैरे माझा असला तर मी वाढदिवसाला कधी केक कापा असं काही केलं नाही, तेच पैसे सेव्हिंग करत गेलो। मग सेव्हिंग करत असताना उरलेले पैसे मला आणि उरलेले पैसे काहीतरी एखाद्याला मदत होत्या का बघून माझ्या म्हणजे ऐपतीप्रमाणे मी एखाद्याला मदत करायचं असं। मग ती आवड निर्माण होत गेली, ते आता जपत आलोय ते। अरे वा, खूप छान। तर सर्व क्षेत्रात तू अगदी अग्रेसर आहेस। तुला ऍक्टिंगची ही खूप आवड आहे, एक हॉबी म्हटलं तरी चालेल। तर एवढं सगळं असताना तू नर्सिंग क्षेत्राकडे कशी वळलीस?
एक किस्सा झालेला. नरशार्दूल राजा संभाजी हे महाराजांचं नाटक होतं मुंबईला, अमरनाथ साईडला, आणि आम्ही तिकडे गेलेलो. मग एक संस्था आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात, त्या संस्थेतल्या मुली माझ्या लहानपणापासूनच्याच मैत्रिणी होत्या. मग त्यावेळी आमच्याकडे काय असं म्हणजे त्यांना परमिशन नव्हतीच मोबाईल वापरायचं. मग माझ्याकडे साधा कीपॅडचा मोबाईल होता. मग मी फक्त त्यांच्यासाठी वापरलेला फोन आहे. अजूनपर्यंत सुद्धा मी माझ्या मैत्रिणीसाठीच वापरलाय. मग त्यावेळी मी मोबाईल घेतला, युनिनॉरचं कार्ड होतं ते, घेतला मोबाईल आणि त्यांना नंबर देऊन आलेलो की इन केस काय तुम्हाला कशाची गरज लागली, मग काही असू दे, त्यांना खाऊ लागू दे किंवा अभ्यासाबाबतीत काही जर एखादी वही कमी पडत असली तरी मी त्यांना मागितल्यावर द्यायचो. मग ते फोन केल्यावर त्या सांगायच्या. मग असंच मी मुंबईला गेलो आणि त्यांचा फोन आला की आता आपलं 12वी पासआउट झालोय आणि म्हणजे फर्स्ट इयर करत असताना आपल्याला नर्सिंग आम्हाला म्हणजे मोफत कोर्स आहे, आमच्या संस्थेत आलेलीत आणि आम्ही तो ॲडमिशन केलंय आणि करायचं म्हणून केलंय, असं जस्ट असं सांगत होत्या. हां, मग मी त्यांना म्हणलं की बाबा कशाला असं टाइमपास म्हणून करा, जावा असू दे, केलात तरी का बाहेर जात नाही, शिका, कुठेतरी सर्व्हिस लागली तर 6-7 हजार सुरुवातीला नर्सिंगला जॉब पेमेंट मिळतं. मग त्यांना मी सांगायला गेलो आणि म्हणलं की मी कोल्हापूरला आल्यावर भेटायला येतो. आणि आल्यानंतर न बघितलं तर ती संस्था माझ्या पण ओळखीचीच होती. मग आता माझ्या मैत्रिणी तिथं ॲडमिशन घेतलं म्हणल्यावर मला पण म्हणलं तू घ्यायचीसच, आणि ते त्यांच्या जबरदस्तीनं ते ॲडमिशन झालं. मग मला फी होती 5,000 अशी. मग मी फी वगैरे भरली. 3 महिन्याचा कोर्स होता हा. त्यानंतर ना आम्ही ते शिक्षण घेतलं. मग मी इकडं थोडं कल माझा ॲक्टिंग आणि डान्सिंगकडेच. मग माझे एक 90% हजेरी तिकडं असायची आणि 10% नर्सिंगकडे असायची. मग त्यातून मला ते त्या संस्थेचे शिक्षक लोक वगैरे सुद्धा तिथं सुद्धा मला सपोर्टिव्ह भेटलेत. त्यांनी समजलं त्यांना नेमकं माझा कल काय, तरी सुद्धा मला त्यांनी समर्थन त्याचं केलं आणि मी 72% पासआउट झालो. आयुष्यातलं जास्त मार्किंग माझं ते आहे. तरी पण मग पहिल्यांदा मी सर्व्हिसला लागलो इथं आपल्या कोल्हापूरमध्येच बेलबागमध्ये एक हॉस्पिटल आहे, तिथं लागलो. मग ते करत असताना म्हणजे थोडी आवड झाली रुग्णसेवेची. मग एखादा आजोबा किंवा आजी त्यांना मदत केली की ते आशीर्वादच द्यायचे, छान असंच मोठं हो, अजून मोठा डॉक्टर हो, मुलगा समजून डायरेक्ट बोलायचे. मग ते म्हणजे एखाद्या माणसाकडून मिळणारे आशीर्वाद असतात ते असं कोणाला सहसा मिळत नाहीत. मग ते आपल्याला म्हणजे निस्वार्थीपणानं सेवा करत असताना जे मिळतं ते एक युनिकच असते. मग त्याची जास्तच आवड निर्माण झाली आणि हे सगळं मी जपतच गेलो. तर तू ॲक्टिंग तुला आवडते किंवा त्या क्षेत्राकडे तुझा जास्त कल आहे, तर आतापर्यंत कोणती फिल्म किंवा शॉर्ट फिल्म असं काय केलेस का? हो, मी आजपर्यंत 28 शॉर्ट फिल्म केलेत आणि डायरेक्शनची पण आवड आहे. मग मी 2 प्रोजेक्ट असिस्टंट डायरेक्शन म्हणून मी काम केलं आहे आणि त्यापैकी एका प्रोजेक्टला मला म्हणजे आमच्या प्रोजेक्टला अवॉर्ड मिळालेला आहे. बाबळी नावाची शॉर्ट फिल्म आहे आमची, आणि दुसरी शॉर्ट फिल्म दुर्गम एक जीवनगाथा. आमच्या शॉर्ट फिल्मला इंग्लंडमध्ये स्क्रीनिंग झालेलं आहे आमच्या त्या शॉर्ट फिल्मचं, आणि आमच्या शॉर्ट फिल्मचे सब्जेक्ट देखील सामाजिक असतात. तर निकिता मॅडम, आतापर्यंत तुम्ही सर्व क्षेत्रात अगदी पुढे आहात आणि सगळ्याचीच आवड तुम्हाला आहे. तर जीवनाला टर्निंग पॉईंट देणारा एखादा किस्सा तुम्ही सांगू शकाल का? हो, झालेला एक किस्सा तसा. हॉस्पिटलमध्ये जॉब करत असताना ड्युटी संपून मी घरी जात होतो आणि अचानकपणे एका ठिकाणी अपघात झालेला मोठा, आणि साधारण तो मुलगा 25 वर्षाचा असेल, तरुणच. त्याला गाडीने एका ठोकरला आणि तो पडला, आणि तो पडल्यावर त्याच्या कानातून वगैरे ब्लिडिंग म्हणजे भरपूर झालं आणि बघणाऱ्यांना असं वाटलं की तो तिथंच संपला. मग नर्सिंगमध्ये काही गोष्टी प्रथमोपचार वगैरे आम्हाला माहिती असतात. मग अशाच एक ॲस्टर आधारच्या पदाधिकारी होत्या, राऊत मॅडम म्हणून. राऊत मॅडम आणि मी अचानकपणे आम्ही तिथून जात होतो आणि योगायोगानं आम्ही ते आमच्या समोरच घडलं. आमची काय ओळख नव्हती, एकमेकांना आमची ओळख माहिती नाही. आम्ही तिथं मदत म्हणून पुढे धावलो आणि काय असेल ते प्रथमोपचार वगैरे आम्ही केले. त्याला CPRची गरज होती, म्हणजे छातीच्या मध्ये आपण पंपिंग करायचं असतं. त्याचं श्वासोश्वास वगैरे बंद पडलं तर आपण पंपिंग केलं की ती व्यक्ती उठू शकते, म्हणजे लगेचच कोणी डेथ होत नाही. मग आम्हाला थोडीफार मला तरी माहिती होती म्हणून मी करायला मदत पुढं गेलो आणि तिथं योगायोग राऊत मॅडम होत्या आणि तो मुलगा जिवंत झाला. अचानकपणे डोळे उघडून इकडं तिकडं बघायला लागला. ती एक घटना वेगळीच घडली आणि तिथून पुढे राऊत मॅडम किंवा अशा बऱ्याच मोठमोठ्या व्यक्ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या
आणि असं झालं की कुठे गरज लागली किंवा कसलं मार्गदर्शन करायचं मला मार्गदर्शनची गरज वगैरे वाटली तर मी त्या व्यक्तींना फोन करून माझं काम करण्याची पद्धत सोपी करायला मला ते जरा बरं पडलं आणि त्यातूनच माझा टर्निंग पॉईंट हाच की मी आता तुमच्यासमोर बोलू शकलो. खूप छान आहे. तर नुकताच तू विधवा महिलांसाठी एक कार्यक्रम घेतलात, याबाबतीत काय सांगू शकशील? आपण छत्रपती ताराराणींच्या नगरीतल्या सर्व महिला आहोत आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आणि अखंड महाराष्ट्रातली प्रत्येक स्त्री ही ताराराणीच आहे आणि ताराराणींचा वसा वारसा हा मी तरी आयुष्यभर जपणार. आणि माझी विनंती आहे आपल्याकडून की तुम्ही म्हणजे आधी धन्यवाद की तुम्ही हा प्रश्न मला विचारलात आणि सगळ्यांना सांगण्याची एक माझी विनंती आहे की आपण ताराराणींना जसं मानतो, एरवी आपण जयंती वगैरे साजरी करतो तर ती त्यापुरती असती. तुम्ही थोडंसं शिवकार्य म्हणून जरी एखादा विचार रुजवलात तर ते आयुष्यभरासाठी पुढं जातं आणि मी हाच विचार आणि वारसा जपण्यासाठी हे पाऊल उचललं. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात म्हणजे अखंड महाराष्ट्रातलं पहिलं गाव म्हणजे हेरवाड, जिथं विधवा प्रथा बंदी ठराव मंजूर करून घेतला. त्या पंचायतीची बातमी 2020ला कोविडच्या दरम्यान लागली. मग मी आधीच वाचन असल्यामुळं मी या गोष्टींकडे माझा कल होताच. मग ती गोष्ट मी फॉलो करत करत आत्ता जस्ट मी आपलं कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा हे गाव आहे त्या गावामध्ये पंचायतीला मी ठराव मंजूर करण्यासाठी पत्र देऊन आलो. यामागचं कारण इतकंच आहे, समाजाला सांगून तुमच्या माध्यमातून की आपण विधवा प्रथा बंदीचं जे काम आम्ही जे उचललंय तर ते बारकाईनं बघायला गेलं तर ती महिला फक्त आणि फक्त स्वतःच्या जागेसाठी सुरक्षित राहावी. तिच्याकडे एखादी गैर व्यक्ती पुरुष गैर नजरेनं बघतो किंवा महिला सुद्धा महिलांना ट्रोल करतात का तर हिचं असं आहे आणि ही पुढं हे करते. तर हे ज्या महिलेवर वेळ येते तिलाच माहिती असतं. तिला एक पोटाला एक जरी मुलगा असला, मुलगी असली किंवा 2 असली तरी तो नवरा गेल्यानंतर तिला त्या मुलांचं एका वेळी 2 रोल करायला लागतात, बा म्हणून आणि आई म्हणून सुद्धा. आणि जर ती महिला विधवा म्हणून जर समाजासमोर आली म्हणजे काय, मंगळसूत्र न घालता, हातात हिरव्या बांगडा म्हणा किंवा ते कपाळाला कुंकू वगैरे, हे अशा गोष्टी ज्या सौभाग्यवती लेडीज असतात तशा टाईप ती जर न करता वेअर न करता बाहेर आली तर माणसांना लगेच समजणार की बाबा हिचा नवरा नाहीये. मग पुरुषांचा दृष्टिकोन बदलतो आणि त्या महिलेलाच माहिती असतं की बाबा आपण ह्या गोष्टीला कसं सामोरं जायचं. आणि तिच्यासमोर 2 गोष्टी असतात, आपलं फॅमिली आणि तिचं स्वतःचं चरित्र. मग त्या समाजच भाग पाडतो त्या महिलेला नको त्या गोष्टीकडे वळायला. मग जर ही प्रथा बंद केली तर आपल्या कितीतरी गोष्टी वाचतील, त्या महिलेचं चरित्र वाचणार. दुसरी गोष्ट तिचा घरदार म्हणजे ती मुलं पाठीमागं असतील तर ती जर सर्व्हिस करायला बाहेर पडली तर ती छान प्रकारे काम करू शकते. म्हणजे काय टेन्शन नाही की मला हा बघेल तो बघेल. तिसरी गोष्ट, माणसांना समजणारच नाही की हिला पाठीमागं बॅकअपला हिच्या मागं पुरुष एखादा आहे की नाही. मग ती स्वतंत्रपणे काम करून स्वतः घर सांभाळू शकते आणि पुरुषांचा मनच म्हणजे त्या गोष्टीकडे वळणार नाही. अशा याने ती महिला सुरक्षित राहील. आणि विधवा प्रथा वगैरे आपण म्हणजे आपणच हे म्हणजे पाडलेत. जर आपण याला आळा घातला तर आता बऱ्यापैकी प्रत्येक ठिकाणी या गोष्टीला मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि हे शिवकार्य आहे. जे म्हणतात की आम्ही खरोखर शिवभक्त आहे तर त्यांनी सुद्धा कुठेतरी शिवधर्म शिवगाथा हे पुस्तक आहे पुरुषोत्तम खेडेकरांचं, मराठा महासंघाचे अध्यक्ष, त्यांचं हे पुस्तक खरोखर तुम्ही वाचा. त्यामध्ये तुम्हाला खरंच समजेल की खरा धर्म काय आहे. अगदी खूप छान सांगितलं निकिता तू. तर सध्या नुकताच तुझा पुण्यात एक सत्कार करण्यात आला, तर काय प्रतिक्रिया होती तुझी? आयुष्यातला पहिल्यांदा हा फोन असा होता की पहिलाच फोन की मॅडम असं पुण्यातून आम्ही फाउंडेशनच्या अध्यक्षा बोलतोय आणि तुम्हाला यूथ आयकॉन म्हणून महिला पुरस्कार सन्मानित करण्यासाठी पुण्याला यायला लागेल. मग 16 फेब्रुवारी 2023ला मी हा कार्यक्रम ठेवलेला. शिवजयंती 19 फेब्रुवारीला असते. मग नियोजन सगळीकडे तगडं असते म्हणून मी 2 दिवस आधी माझा कार्यक्रम ठेवलेला आणि त्याच दिवशी मला फोन आला आणि मला म्हणजे 2 मिनटं समजेना. फोन आला 11:15 रात्री. म्हणजे 2 फोन येऊन गेलेले त्यांचे. मी कार्यक्रमाच्या दगदगीत नंतरनं कॉलबॅक करायचं म्हणलं आणि परत त्यांचा आला आणि ते अचानकपणे मला ते सांगण्यात आलं आणि मी म्हणलं बाबा हे असं कसं अचानकपणे मला पुरस्कार कुठला जाहीर. मग मी जरा पूर्णपणे भूतकाळात गेलो. मग ते काहीतरी आठवलं किंवा काही काही गोष्टींचे असतात आशीर्वाद, ते मला बहुतेक पोचपावती मिळाली.
तर खूप छान निकिता. तर या सगळ्या गोष्टी करत असताना तुला घरच्यांचा सपोर्ट कसा होता? भरपूर आहे होता. म्हणजे सुरुवातीपासूनच असा जो थ्रो असतो तो मला घरच्यांपासून मला थ्रो मिळाला आणि तो अजून सुद्धा आहे. घरच्यांचा सपोर्ट मला कधी विचारायला लागलंच नाही की बाबा मी हे करू का, डायरेक्ट मी हे करतोय असं मला सांगतोय मी. कारण का की घरापासूनच, मगाशी तुम्हाला बोललो तसं की मला बाळकडू मिळालं ते माझ्या घरापासूनच. मग माझे शेजार असू देत, माझी जी गल्ली होती तिथं मी जिथं लहानाचं मोठं झालं तिथं सुद्धा अगदीच आम्ही सगळी खेळीमेळीची होतो. असं नाही की बाबा हा उच्च नीच असं काही नाही. त्यामुळे ते माझी आवड मला तिथनं रुजवतच आलो. आणि कधी घरातून बाबा हे केलेस किंवा असं झाले म्हणून कधी मला ओरडणं नाही. मला माझ्या आईवडिलांचा इतका मोठा सपोर्ट आहे की मी जगातला सगळ्यात सुखी माणूस मी आहे. कारण मला माझ्या घरचा बॅकअप खूप मोठा आहे. आणि हे काम करत असताना खरं म्हणजे घरचंच मेन असतं की सपोर्ट लागतो. आणि मला देवाच्या कृपेने आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझे आई बाबा चांगले मिळाले. तर निकिता मॅडम, तुम्ही एक सर्वसामान्य मुलगी आहात आणि तुमचं राहणीमान बघितलं तर एखाद्या मुलग्यालाही हेवा वाटावा असं आहे. तर या राहणीमानामागं कारण काय आहे? कारण म्हणजे कसं आहे, मला माझ्या घरच्यांनी लहानपणापासूनच मुलग्यासारखंच लहानाचं मोठं केलंय. आणि माझ्या आईवडिलांनी कधी मुलगा मुलगी हा भेदभाव आमच्या भावंडांनी पण ठेवला नाही आणि त्यांनी कधी तसं नाहीच. माझ्या घरात सुद्धा माझ्या 2 भाच्या आहेत. आम्हाला कधी असं मुलगा मुलगी हा भेदभाव आम्हाला ते आवडत नाही. आणि मी राहण्याचं कारण म्हणजे आजपर्यंत जी जबाबदारी माझ्यावर पडली, मग अगदी माझं घरचं असू दे किंवा बाहेर कोणत्याही सर्कलमध्ये, तर ते मला एक लिडरशिप म्हणूनच जबाबदारी माझ्यावर आजपर्यंत पडत आली. आणि ते मला मग फेस कसं करायचं किंवा त्याला कशी फाईट करायची हे मला ते तेव्हापासूनच कसं फाईट करायचे समजत गेलं. आणि एक डॅशिंगपणा म्हणा किंवा मला डॉन वगैरे ते म्हणतात आणि ते मला तेव्हापासूनच होत गेलं. आणि मी तसं आहे किंवा ती लिडरशिप माझ्यात आहे. मग ते लहानपणापासून प्रत्येक गोष्टीची लिडरशिप माझ्याकडेच येत गेली आणि त्याला मी फेस करत गेलो त्या ह्यानंच. आणि कधी माझी कोणतीच कामं निगेटिव्ह अशी झाली नाहीत. त्यामुळे माझ्याकडे ते राहिलंच आणि मी अशीच आहे आणि आजपर्यंत तुमच्यासमोर अशीच प्रेझेंट आहे. आणि मला खूप आवडतं असं राहायला सुद्धा. अच्छा, तर तुझं एक स्वप्न आहे की स्वतःचं एक फाउंडेशन असावं. तर या फाउंडेशनच्या मार्फत तू कोणकोणती सामाजिक उपक्रम किंवा महिलांसाठी काय कार्यक्रम वगैरे ऑर्गनाईज करणार आहेस का? हो, माझं स्वप्न आहे माझं स्वतःचं एक फाउंडेशन असावं. आणि यामध्ये महिलांसाठीच असं नाही, माझं स्वप्न असं आहे मॅडम की माझं फाउंडेशन झालं तर आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वत्र लहान मुलांपासून पुरुषांपासून महिलांपासून सर्वांनाच त्या फाउंडेशनची साथ असावी. असं नाही की फक्त महिलांसाठी मला ते फाउंडेशन काढायचं. एक बहुउद्देश आहे म्हणून मला त्या फाउंडेशनकडे बघितलं तर मदत माझ्या फाउंडेशनकडून झाली पाहिजे. मग त्यासाठी कोणी पुरुष येऊ दे किंवा महिला. आणि ह्याचे उद्दिष्ट हेच असणार आहेत की कोणाला कशाची योजना जर माहिती नसेल तर आमच्याकडून आम्ही ती योजना पुरवेल. किंवा इन केस ॲक्सिडेंट वगैरे अशा गोष्टी होतात आणि त्यावेळी पैशांची गरज भरपूर लागते. आजकाल खर्च पण वाढला आहे, महागाई वाढला आहे. मग त्या लोकांना पैशाची कमी भासते तर आम्ही ते आर्थिक स्वरूपात सुद्धा करेन किंवा वस्तू स्वरूपात आम्ही मदत करेन. म्हणजे कॉमन जसे फाउंडेशन आहेत कार्यरत तसेच पण थोडंसं काहीतरी वेगळं माझ्याप्रमाणे. तर आजपर्यंत तू बरीच कामं केलीस, बऱ्याच कार्यात पुढाकार घेतलास किंवा एक ॲक्टिंग म्हणून त्या क्षेत्रातही तू नाव कमावलेस. तर हे सगळं करत असताना तुला बऱ्याच जणांचा सपोर्टही मिळाला. तर अशा वेळी तू कुणाकुणाचे आभार मानशील किंवा तुला कुणाला थँक्यू म्हणावं असं वाटतंय? सर्वात पहिला मी आपल्या चॅनेलला थँक्यू म्हणेन. तुम्ही मला आज इथे इन्व्हाइट केला त्याबद्दल मी खरंच मनापासून आभारी आहे. आणि सगळ्यात आधी मी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक कलाकाराचं नाव घेईन कारण त्या कलाकारांची सुद्धा साथ होती. मला सुरुवातीपासून माझी सुरुवात तिथून झाली. पुराच्या दरम्यान वगैरे आम्ही मदत केली. माझ्या काही मैत्रिणी सहकारी माझ्यासोबत होती. त्यानंतरनं कोल्हापूर जिल्ह्यातील आणि आउट ऑफ कोल्हापूर म्हणजे जिल्हा सांगली असू दे, सातारा आणि महाराष्ट्रात बऱ्यापैकी काही ठिकाणी ओळख आहे. तिथल्या माझ्या प्रत्येक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि आउट ऑफ महाराष्ट्र कर्नाटकात सुद्धा माझे बरेच संघटनेचे लोक आहेत ओळखीचे, त्यांचे सुद्धा मी आभार मानेन कारण मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेलं. आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील तृतीयपंथी संघटना आहे म्हणजे मयुरीताई आळवेकर
मैत्री संघटनेच्या त्या अध्यक्ष आहेत आणि तृतीयपंथी महामंडळाच्या त्या पदाधिकारी आहेत महाराष्ट्र राज्याच्या. तर त्यांच्यासोबतचे त्यांचे सहकारी आणि माझे मार्गदर्शक ह्यांचं पण मी खरंच मनापासून आभार मानेन. कारण मी कधीही मला काही गोष्टींची आयडिया नाही मिळाली किंवा मी गोंधळलो तर माझं त्यांना फोन असतात किंवा माझं भेटून त्यांच्याशी चर्चा असते. मग अगदीच काहीतरी संकट आल्यासारखं मला वाटत असलं की मी त्यांना फोन करतोय, मला बाबा हे समजत नाही किंवा मला अचानकपणे ह्याची गरज आणि ह्यावेळी मी काय ॲक्शन घेऊ. तर त्यावेळी मला त्यांची मदत होते, घरच्यांची सुद्धा आहे. आणि मी आता पुरुषोत्तम धाबा बालिंगा येथे मॅनेजर म्हणून काम करतोय. तर त्या ठिकाणी मी असं कामगार म्हणून मला कधी वागणूक नाही मिळालेली आणि त्या मालकीनबाईंचे आणि त्या फॅमिलीचे मला आभार मानायचे आहेत. कारण एक जिथं गरज असते तिथं त्यांचं मला सहकार्य खरंच आहे. म्हणजे मोठं पाठबळ आहे या सगळ्यांचं मला आणि तुमच्या माध्यमातून मी ह्या सगळ्यांचं खरंच आभार मानेन. धन्यवाद. तर तारा न्यूजच्या माध्यमातून तू महिलांना काय संदेश देशील? संदेश हा देईन की आता बघायला गेलं तर आम्ही भरपूर खेड्यापाड्यात मी सुद्धा जातो कामानिमित्त किंवा भरपूर ठिकाणी लोकांचा टच येतो. कॉन्टॅक्ट वाढल्यामुळं समजतं की एखाद्या घरात एक महिला इतकी शिकलेली असते, म्हणजे इतकं त्यांना ज्ञान असतं पण त्या बाहेरच पडत नाही. आणि आता बघायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक महिला पुरुषांच्या सोबत खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत. मग अगदी जगाच्या नकाशात असू दे किंवा आपल्या शेजारी पाजारी. पण आम्ही ज्या ज्या ठिकाणी आजपर्यंत गेलो तिथं बघितलं तर एक एक महिला शिकलेल्या आहेत, उच्च शिक्षित आहेत, पण त्यांना बाहेर पडताच येत नाही. मग ह्या मागचं कारण जरी जाणून घ्यायला गेलो तरी अंधश्रद्धा, रूढी परंपरा या गोष्टींना त्या भरपूर फेल गेलेल्या आहेत. हे म्हणजे आजपर्यंतचे अनुभव आहेत. आणि आपल्या न्यूजच्या माध्यमातून मी एवढंच सांगेन की तुम्ही जितकं शिकलाय किंवा जेवढं ज्ञान आहे ते तुम्ही जवळ ठेवला तर ते तसंच राहणार. जसा एखाद्या लोखंडाच्या वस्तूला ठेवून ठेवून गंज लागतो त्या प्रकारे ते होणार आहे. जर तुम्ही ते प्रसारित केलात मग अगदी तुमच्या शेजारी पाजारी सुद्धा तुमच्यात असलेलं ज्ञान तुम्ही जरी सांगितला तरी ते तुमची डेव्हलपमेंट होईल त्या ज्ञानाची. आणि तुम्ही शिकून सुद्धा जर घरात बसत असाल तर हे खूप मोठं नुकसान आहे. आणि तुम्ही त्या अंधश्रद्धेला किंवा रूढी परंपरेला किंवा ही काय म्हणेल, तो काय म्हणतोय, माझा फोटो लावला तर काय होईल, असं काही करू नका. म्हणजे हे विचार तुम्हीच क्रिएट करताय किंवा तुम्ही समोरचा म्हणजे एकंदरीत होतात या गोष्टी, पण त्या गोष्टीला खतपाणी घातलं तर ते वाढत जातं. मग तुम्ही ती गोष्ट जरा कमी केलात तर तुमच्यात खरोखरच एखाद्याच्यात कला असती तर ती कला दबलेली असते का तर तुम्ही धाडस करत नाही म्हणून. तर मला असं सांगायचं आहे की तुमच्यात कलागुण असू दे किंवा शैक्षणिक बुद्धिमत्ता जेवढी तुमच्यात डेव्हलपमेंट होईल किंवा तुम्हाला जेवढा वाव मिळेल बाहेर पडायला तेवढं तुम्ही करा. आणि तुम्ही खरोखर एक पाऊल टाकला तर तुम्हाला दुसरं पाऊल टाकताना अजिबात भीती वाटणार नाही. आणि खरोखर तुम्ही धाडसाने स्वतःला प्रेझेंटेशन द्याल आणि स्वतःचं व्यक्तिमत्व सांगाल काय आहे. बरोबर. तर खूप छान निकिता. तर एक विश्वासू व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे आणि त्यांनी सामाजिक कार्यातून आपल्या नावाची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तर तारा न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला खूप सारे धन्यवाद आणि आभार. थँक्यू.